हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी डॉक्टर कावेरी. आज तुमच्यासाठी एका नवीन विषयावरती चर्चा घेऊन आलेली आहे. तर स्ट्रेच मार्क्स हा जनरली सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे, परंतु मी गरोदर स्त्रियांमध्ये स्ट्रेच मार्क्स आपण कसे टाळू शकतो याबद्दल उपाय घेऊन आले. आता उपाय नंबर 1, सगळ्यात महत्त्वाचं असतं ते आपल्या स्किनला हायड्रेशनची खूप जास्त गरज असते. म्हणून भरपूर पाणी प्या. पाणी पिणं हे तुमच्या आरोग्यासाठी खूप जास्त चांगलं असतं, तुमच्या स्किनसाठी खूप जास्त चांगलं असतं. म्हणून तुम्ही भरपूर पाणी पिणं हे आवश्यक आहे. तर तुम्ही भरपूर पाणी पिल्याने तुमची स्किन हायड्रेटेड राहते. सुरकुतण्याचं, डेड स्किन होण्याचं प्रमाण कमी होतं. म्हणून मॅक्सिमम 3 लिटरपर्यंत तुम्ही पाणी पिलात तर तुमची स्किन हायड्रेटेड राहते व स्ट्रेच मार्क्स होण्याचं प्रमाण कमी होतं. ईट न्यूट्रिशियस फूड म्हणजे काय? तुमच्या आहारामध्ये विटॅमिन, प्रोटीन, कार्बोहायड्रेट, फॅट, ओव्हरऑल सगळ्याचा समावेश आपल्याला करायचा आहे. याने काय होणार आहे, तर तुमच्या स्किनला व्यवस्थित न्यूट्रिशन भेटून तुमची स्किन ताजीतवानी होते, टाईट होते आणि तुमच्या स्किनवरती स्ट्रेच मार्क्स येण्याचं प्रमाण याने कमी होतं. प्रोटीन्समुळे तुमची स्किन व्यवस्थित जास्त टाईट झाल्यामुळे तुमचे स्ट्रेच मार्क्स कमी होणार आहेत. त्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये भरपूर व्हेजिटेबल्स, पनीर, फिश, फ्रूट्स, ज्यूस या सगळ्याचा भरपूर प्रमाणामध्ये समावेश करा. उपाय 3, चांगल्या क्वालिटीचं मॉइश्चरायझिंग जेल, ऑइंटमेंट, क्रीम तुम्ही वापरू शकता. याने काय होणार आहे, तुमच्या स्किनमध्ये ड्रायनेसचं प्रमाण कमी होईल. तुमची स्किन मॉइश्चर लॉक करणार आहे. त्यामुळे तुमची स्किन ड्राय कमी झाल्याने तुमची स्ट्रेच मार्क्स किंवा ड्रायनेस जी स्किन असते, जी सुरकुतणारी स्किन असते ती कमी पडते आणि तुमचे स्ट्रेच मार्क्सला प्रिव्हेन्शन मिळतं. म्हणजे स्ट्रेच मार्क्स डेव्हलप होणार आहेत ते कमी प्रमाणात डेव्हलप होतात. आता गुड मॉइश्चरायझर्स म्हणजे नक्की कोणते? तर आपण व्हॅसलीन पेट्रोलियम जेलीचा वापर गरोदरपणामध्ये करू शकतो. बायो ऑइल हे खास गरोदर स्त्रियांसाठीच बनलेलं आहे, परंतु ते कमी थिकनेस किंवा आपण बोलू शकतो त्याच्यामध्ये कमी चिकटपणा असतो. त्यामुळे त्याचा एवढा इफेक्ट आपण पाहिला जात नाही. बाकी बाजारामध्ये भरपूरसे प्रोडक्ट आहेत, मी ते वापरलेले नाही आहेत. मी व्हॅसलीन पेट्रोलियम जेली आणि बायो ऑइल वापरले, त्याचे बऱ्यापैकी रिझल्ट होते, म्हणून मी तुम्हाला ते रिकमेंड करते आहे. तर त्याने बऱ्यापैकी फरक पडतो. त्यानंतर कच्च्या घाण्याचं जे तेलं आहेत ते वापरल्यानेही खूप जास्त चांगला फरक पडतो. त्याच्यामध्ये आमंड ऑइल म्हणजे बदाम तेल, सिसम ऑइल म्हणजे तीळ तेल हे दोन्ही मिक्स करून जर तुम्ही तुमच्या पोटावरती 2 ते 3 वेळा दिवसातून मसाज केल्यास तुम्हाला स्ट्रेच मार्क्स नाहीत, म्हणजे अक्षरशः की 1 किंवा 2 तुम्हाला दिसून येतील. परंतु तेही तुम्हाला एकदम प्रेग्नन्सीच्या शेवटच्या महिन्यामध्ये ज्यावेळेला पोटावरती खूप जास्त ताण येतो, त्याच्यामुळे स्ट्रेच मार्क्स डेव्हलप होतातच, तर ते दिसून येतात. परंतु चांगले मॉइश्चरायझर, चांगलं ऑइल आणि व्यवस्थित मसाज तुम्ही केल्यास तुम्हाला स्ट्रेच मार्क्सचा त्रास कमी होतो. हे जे सगळे उपाय आहेत हे स्ट्रेच मार्क्स न येण्यासाठी आहेत. याचा अर्थ की तुम्हाला स्ट्रेच मार्क्स हे सगळं केल्यानंतर येणार नाहीत असा नाही. स्ट्रेच मार्क्स हे स्किन टू स्किन, पर्सन टू पर्सन हे व्हेरी करतात. ते प्रत्येकाच्या स्किननुसार कुणाला जास्त प्रमाणात येतात, कुणाला कमी प्रमाणामध्ये येतात. त्यामुळे तुम्ही हे जर वापरल्यास, हे जर उपाय केल्यास त्याचं प्रमाण कमी होईल, येणार नाहीत असं नाही. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. बाय.